नमस्कार सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण जुन्या साडी आणि गोणीपासून सुंदर असं ऑर्गनायझर बनवणार आहोत। तुम्ही त्याचा वापर टिफिनसाठी पण करू शकता किंवा मेकअपचं सामान ठेवण्यासाठी पण करू शकता। खूप सोप्या पद्धतीत आहे। या ठिकाणी आपण एक चेन घेतली आहे। याची जी लांबी आहे ती 20 इंच आहे चेनची। मला दाखवते 20 इंचची आपण एक चेन घ्यायची आहे। इथे तुम्ही बघू शकता 21 इंच आहे, पण आपण एक्स्ट्रा ती कट करून टाकू। आपल्याला बघा एक पीस घ्यायचा आहे। आपल्याला घ्यायचा आहे असं घ्यायचा आहे 13 इंच उंचीला 13 घ्यायचा आहे आणि याला घ्यायचा आहे 20 इंच। बघा या पद्धतीने आपण एक पीस कट करून घ्यायचा आहे। सरळ कट करून घेऊ आपण। बघा मग आपण तुम्हाला परत दाखवते। इथे बघा आपण 13 इंच घेतला आहे। यास आपण घ्यायचा आहे 20 इंच। 20 वरती आपण फोन करून घेऊ या पद्धतीने। आता आपण दुसरा एक पीस घ्यायचा आहे। याचं पण माप तुम्हाला दाखवते मी। हा सुद्धा आपल्याला 13 इंच घ्यायचा आहे। 13 इंच आहेत बरोबर येऊन आणि उंचीला घ्यायचं आहे आपण 8 इंच घ्यायचं आहे। आपण कट करून टाकू। इथे बघा आपण 13 घ्यायचं बघा। असं एक एक्स्ट्रा तुकडा आहे ते कट करून टाकू। या पद्धतीने बघा त्याने आपण गोणी टाकली आहे आणि 2 साडीचे पीस अशा पद्धतीने 8 आणि 13 इंचचा एक पीस आणि 13 आणि 20 इंचचा एक पीस, हे 2च पीस आपल्याला लागणार आहेत आणि एक चेन घ्यायची आहे। बघा आता या पीस आहे तर जो मोठा आपला त्याच्या बघा आपल्याला 4 इंचावरती एक खूण करून घ्यायची आहे सरळ मध्ये। या पद्धतीने इथे बघा खूण करून घेतली सरळ आपण। आता याला कट देऊन घेऊ। हे बघा कट देऊन घेतली आहे। तर स्टिचिंग दाखवते मी ती। आपल्याला एक हँडल साठी एक पट्टी पण लागणार आहे। इथे पट्टी सुद्धा घेतली बघा आपण। पट्टी तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता छोटी मोठी। या ठिकाणी बघा 3 इंच आहे आणि लांबीला घेतली आहेत 13 इंच आहे जवळजवळ। चला तर आपण जो 4 इंचाचा पार्ट कट केला ना त्या ठिकाणी बघा आपल्याला एका साईडला चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि सरळ शिलाई मारून घ्यायची आहे। खूप सोपी पद्धत आहे बघा चेन लावायची। आता चेनला बघा शिलाई मारल्यानंतर काय करायचं आहे, कापड आहे तो आजच्या साईडने फोल्ड करायचा या पद्धतीने असा, वरून एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। चेनच्या खालच्या साईडला कापड फोल्ड करायचं बघा, म्हणजे आपले जे धागे दोरे असतील ते आपल्या चेनमध्ये अडकणार नाही आणि फिनिशिंग पण एकदम छान येते या पद्धतीने जर चेन लावली तर। आता दुसरा पार्ट आहे बघा जो कट केला आपण तो मोठा याच कापडामधून, तो आता इथं जॉईंट करून घ्यायचा दुसऱ्या साईडला। चेन बघ खालच्या साईडने सुईचीच आहे, फक्त कापड आपण ठेवला आहे उलटा। त्याला सुद्धा बघा एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। कापड त्या साईडनं फोल्ड करायचा आणि एक दाब टिप देऊन घ्यायची आहे। तुम्हाला माप पण बघायच्यावर दाखवलंच आहे आपण व्यवस्थित असं। हा 13 इंच आणि 20 इंच लांबीचा आपला हा हे होता कापड। आता दुसरा कापड आपण घेतला आहे त्याला कडेने थोडंसं शिलाई मारून घेऊ, कारण शिलाईची ओपन झाली आहे आणि गोणी वगैरे जर टाकलं असतं फिनिशिंग पण एकदम छान येते आणि दिसायला पण एकदम छान दिसतं। तुम्ही या ठिकाणी ब्लाऊज पीस साडीचं कापड तुमच्याकडे जे असेल ते कापड वापरू शकता। आता या ठिकाणी बघा आपण
कुठल्या पण एका साईडला बघा तुम्ही हे कापड आहेत ना दुसरा हे पीस तो जॉईंट करून घ्यायचा आहे 13 इंचाचा आणि 8 इंचाचा बघा. जी 13 इंचाची बाजू आहेत ना त्याच बाजूला आपण बघा ही बाजू जोडून घ्यायची आहेत. आता या पद्धतीने परत शिलाई मारून घ्यायची आहेत बघा व्यवस्थित पकडून ना. आता या ठिकाणी बघा थोडंसं तिरकस कापड वाटतं ते कट केलं मी. एक्स्ट्राची चेन पण कट करून टाकली. आता आपण काय करायचं बघा जो आपला जॉईंट आहेत ना त्या जॉईंटवरती जॉईंट पकडायचा. तुम्हाला दाखवते मी बघा हे जॉईंटवरती जॉईंट पकडायचं असं या पद्धतीने. आणि आपलं सेंटर मार्क काढून घ्यायचं दोन्ही साईडने या साईडला आणि त्या साईडला बघा. इथं मी कट देऊन घेते म्हणजे आपल्या लक्षात राहील बघा. आता हे कट देऊन घेतले. आता कटवरती कट ठेवायचे आहेत बघा या पद्धतीने व्यवस्थित असे. आता याला सरळ शिलाई मारून घ्यायची आपल्या दोन्ही पण साईडने. बघा किती सोपी पद्धत आहे. आता या साईडने सुद्धा बघा आपण तसंच व्यवस्थित पकडून सरळ शिलाई मारून घ्यायची आहेत. आता या ठिकाणी बघा आपल्याला 3-3 इंचाचे बॉक्स आहेत ना ते चारी पण साईडला कट करून घ्यायचे आहेत. या ठिकाणी बघा इथं मी 3-3 इंचाचे जे बॉक्स आहेत ना ते असे कट करून घेणार आहेत. आपल्याला चारी पण साईडला कट करून घ्यायचे आहे. इथं जॉईंट असल्यामुळे थोडंसं जाड आहे त्याच्यामुळं कापायला थोडंसं हे होतं आहे. आता हात पीस उचलायचा आपल्याला आणि तिन्ही पण साईडला ठेवून कट करून घ्यायचा आहे. बघा किती छान पद्धत आहे. या ठिकाणी बघा आपले चारी पण बॉक्स रेडी झाले आहेत. आता जे आपण स्ट्रीप कट केली ना ती आता फोल्ड करून शिवून घेऊ आपण. ते जॉईंट तो कट करून घेतला मी म्हणजे आपल्याला शिवायला व्यवस्थित सोपं जाईल. दोन्ही साईडने थोडं थोडं फोल्ड करायचं. मला दाखवते बघा जवळ असं या पद्धतीने फोल्ड करायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. पट्टी माझ्याकडून थोडीशी चुकून छोटी झाली. तुम्ही थोडी रुंदीला मोठी घेतली तर चालेल. मग या ठिकाणी आपली पट्टी पण तयार झाली आहे. आता जे बघा वरचा जो भाग आहेत ना आपला 4 इंचाचा त्या ठिकाणी बघा इथं अशी टाकून घ्यायची आहेत. सेंटरवरती आपल्याला ठेवून ना बघा हा बॉक्स असं या पद्धतीने पकडायचा आहे. स्ट्रीप पण मध्यभागी ठेवायची एकदम आणि शिलाई मारून घ्यायची आहेत. आता सेम दुसऱ्या साईडला बघा ती स्ट्रीप आहेत ना ती वळून घ्यायची आपल्याला या पद्धतीने ठेवायची अशी आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे. आता दुसरे 2 बॉक्स आहेत ते सुद्धा बघा या पद्धतीने ठेवायचे आपल्याला आणि सरळ शिलाई मारून घ्यायची. या ठिकाणी तुम्ही पायपिंग वगैरे करू शकता. जिथं बॉक्स आपण कट केलेला आहे त्या ठिकाणी जास्त जर धागे दोरे निघत असेल तर. आता इथं बघा आपले 4 पण बॉक्स रेडी आहे. आता जिथं चेन आहेत बघा तिथून ओपन करून घेऊ आपण व्यवस्थित असं. बॉक्सचे बघा कोणे वगैरे व्यवस्थित काढून घेऊ आपण. किती सुंदर दिसत आहे. इतकं छान दिसत होतं ना
फारच छान दिसत होतं. तर तुम्हाला बघा हा टिफिन बॉक्स म्हणा, मेकअप बॉक्स म्हणा कसा वाटला नक्की सांगा. आणि ही पद्धत पण कशी वाटली ते पण सांगा. व्हिडिओ थोडा जरी आवडतो लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. खूपच सुंदर याचा लुक आला आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे. आपण अशाच पद्धतीने बघा एक मोठं पण ब्लँकेट वगैरे ठेवण्यासाठी बनवलं आहे. नक्की बघा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.